इकडे लोकसभेमधल्या विजयासंदर्भात बोलताना राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी एक मोठा दावा केलाय। लोकसभा निवडणुकीमध्ये आमदार महेंद्र दळवी यांची मदत झालीच, तसंच विजयामध्ये महायुतीबरोबरच काँग्रेसचाही मोठा वाटा असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। तर सुनील तटकरे यांच्या दाव्यावरती प्रतिक्रिया देताना नाना पटोले यांनी खोचक टोला लगावलाय। सर्वसाधारण सुद्धा असं सांगण्यात आलं होतं की अलिबाग मतदारसंघामध्ये 2-5 हजारांनी मी पिछाडीवरती राहीन, अशाच पद्धतीचं एक वातावरण किंवा एक नॅरेटिव्ह सेट या सगळ्या परिसरामध्ये केला गेला होता। परंतु आमदार महेंद्र शेठ दळवी, भाजपचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेसमधील काही सहकाऱ्यांनी आम्हाला केलेली मदत, काँग्रेसमधील काही सहकाऱ्यांनी आम्हाला केलेली मदत, या सर्वांच्या बळावरती 19च्या विधानसभेपेक्षा जास्ती मताधिक्य यावेळेला मला अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये मिळालं। सुनील तटकरे यांनी म्हटलंय की काँग्रेसचे मतं मला या निवडणुकीमध्ये मिळाली, काय सांगण्यात? कसं आहे, आम्हाला भाजपची मतं मिळाली असं म्हणायचं ना, मुद्दा तो नाही। निवडून आलं त्या भागामध्ये कोणाची मतं कोणाला भेटली, जिंकून आलं तर त्याचं फार काही करायचं नाही। आता पुढचं भविष्यात अजून काय काय आहे तर त्याला आपण ठरवू, पण मूळ प्रश्न आहे की भाजप आणि भाजप प्रणित सरकार जे महाराष्ट्रातलं आहे हे महाराष्ट्राच्या विरोधी आहे, आणि म्हणून महाराष्ट्राच्या विरोधी सरकारला सत्तेतून बाहेर काढणं हे आमचं सगळ्यांचं दायित्व जातं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।